सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप करत आरक्षणावरील स्थगिती हटवण्याच्या मागणीसाठी शिवक्रांती सेनेच्या वतीने वैजापूर तालुक्यातील बोरगाव दहेगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर बोर दहेगाव मध्यम प्रकल्पावर नागरिकांची मोठी गर्दी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। शिवाय बोर दहेगाव मध्यम प्रकल्प आणि परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी या परिसरातील सोमवारी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्याचे आदेश निर्गमित केले होते। मात्र ठरलेल्या नियोजित वेळेच्या अगोदर गनिमी काव्याने एक मराठा लाख मराठा घोषणा देत पाण्यात उतरून आंदोलकांनी जलसमाधी घेण्या अगोदर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी शिवक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, प्रदेश अध्यक्ष सुनील बोडखे, प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ मगर यांच्यासह विक्रम शिंदे, दादासाहेब घायवट, भगवान मगर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात आणले। यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, संदीप गावित, तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, अनंत कुलकर्णी यांच्यासह दंगा काबू पथक, गोपनीय शाखेच्या पथकासह वाहतूक शाखेचे पोलीस आणि 100 ते 150 कर्मचाऱ्यांचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर। आज मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी म्हणून शिवक्रांती सेना आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने बोर दहेगाव या ठिकाणी डॅमवर जलसमाधीचं आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। या आंदोलन करत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी तरच नोकर भरती करावी